ब्रेकिंग न्यूज. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष हिदायतउल्ला पटेल यांच्या उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 6 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात हिदायतउल्ला पटेल यांच्यावर अज्ञात आरोपीने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर अकोट पोलीस स्टेशन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. अवघ्या 6 तासाच्या आत आरोपी उबेद खा कालू उर्फ रजीक खा पटेल, वय अंदाजे 22 वर्षे, राहणार मोहाळा, याला तालुक्यातील पणज येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मोहाळा गावात सध्या तणावपूर्व शांतता आहे. कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही घटना केवळ एक व्यक्तीची हत्या नसून लोकशाही आणि सामाजिक शांततेवर केलेला हल्ला आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणातील पुढील अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शायद जो ध्यान दिए हुए बिल्कुल उनको अरेस्ट करो. ये गाँव वालों का कहना है कि हमारा लिए हमारे को तो ये सबक दिए हिदायत पटेल ने कि बेटा अल्लाह बहुत बड़ा है, अल्लाह अपने साथ है. हमेशा जिंदगी भर ये बोलते थे बेटा लड़ाया झगड़ा करता है और हम इससे बहुत दूर है. शायद भाजपा पढ़ते थे कि हम लड़ते नहीं. लोकांनी गुन्हा नोंद आहे. त्याच्यामुळे ती जो मुख्य आरोपी होता ज्यांना मारलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो आरोपी आपण रात्री गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ताब्यात घेतलेला आहे आणि अटक आहे. किती प्रोसिजर होणार, त्याचा काय विचार व्हायचा होणार आणि उर्वरित जी कारवाई जी काही कायदेशीर कारवाई असते ती पूर्ण आम्हाला बाय लिगली बाय लॉ त्या पद्धतीनेच करावं लागणार आहे. समजले तुम्ही. कालच्या तारखेपर्यंत आपल्याला माहित होते 307च होता, पण आज आपल्याला समजलेले असं झालंय. त्याच्यामुळे 302 ऍड होणार त्याच्यात आणि त्याच्यानुसारच प्रोसेस होणार. असं म्हणजे तुम्ही म्हटले नाही म्हटले तुम्हाला बंधनकारक आहे आणि कायद्याला बंधनकारक आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की निश्चितच आता नेहमीच आहे, त्यांना माहित आहे की जे काय असेल त्याच्यात कुठलीच दुमत होत नाही. सगळं मीडिया ओपन आहे, पोलीस स्टेशन सगळंच ओपन आहे. पण सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला आमचं काम करून देण्यासाठी उनका बोलना क्या है कि देखो सुन लो, ये आपका ऐसा माहौल रहेगा. अब ये माहौल को उठाएंगे कि गुनेगार को छोड़ेंगे. गुनेगार ढूंढेंगे उनको करना है ना, उनको टेंशन रहेगा. ये ऐसे 6 घंटे में कवर कर लिया ना, ऐसा नहीं. मेहरबानी करके